आभार मानते आणि आजच्या या भागाला सुरुवात करते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं, पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्. आदौ नारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्, आदौ नारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्, आदौ नारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्. जय जय रघुवीर समर्थ. देखो, हम अच्छा अच्छा देखते समय हम अच्छा देख रहे थे. लीला रानी की कथा हमने सुनी, वो बहुत अच्छी लगी. इतनी अच्छी लगी कि ऐसा लगा कि ऐसा ही होना चाहिए. ये एक बात हमने पहले लीला रानी के कथा में सुनी. अब ये जो उल्टा हो रहा है, इसकी भी कभी कथा हो सकती है क्या? नहीं, हमने सोचा भी नहीं था. वो दिखता है हमारे सामने सब कुछ. ये जो गलत चीज़ें दिखती है, रोगों से हमारा शरीर खराब हो जाता है, ये सब हमें दिखता है. लेकिन किसी भी प्रकार का विचार हम इसके ऊपर नहीं करते. अच्छे के पीछे तो भी एक बार जाना हमारी इच्छा रहती है कि अच्छे के पीछे जाओ, कुछ तो भी अच्छा मिलेगा. जसं म्हणतो ना आपण, शोधायला जातो मागे मागे तर काही ना काही चांगलं सापडतं. तो प्रकार आपण चांगल्यासाठी करतो. आता या ठिकाणी वाईट का घडतं याचं सुद्धा रिझन सांगितलं आहे. प्रत्येक गोष्ट जी आपण बघतोय या सृष्टीमध्ये, ती आपण गृहीत जरी धरली तरीही त्याच्या मागे एक कारण है. हमारा जन्म भी हुआ, उसके पीछे भी कारण. हमारी वासना, पिछले जन्मों की वासना, ये तो हिंदू धर्म में पक्का बता दिया कि हमारी वासना के कारण ही हमारा जन्म होता है. पूरी सृष्टि वासना के कारण चलती है, किसी न किसी वासना से. और ये वासना के कारण अगर चलती है तो अच्छा भी है और बुरा भी है. तो हम अच्छा का विचार करते हैं तो अच्छा होना चाहिए, ये हमारी इच्छा है. हमारी इच्छा अच्छा क्यों होने की है, इसका भी कारण अगर बोलेंगे तो योग वशिष्ठ शुरू करने की भी इच्छा क्यों है? क्योंकि हमें आनंद चाहिए. हमें आनंद चाहिए. हमें आनंद क्यों चाहिए? प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळायला पाहिजे ना. आपण कोणत्याच गोष्टीचं उत्तर मागत नाही कधी. बस उठायचं, काही ना काही करायचं, जेवायचं, झोपायचं आणि पुन्हा उठायचं. ह्या रूटीनमध्ये आपण कधी मागे विचार करत नाही. हमें क्यों पढ़ना है, हमें क्यों सुख चाहिए, हमें क्यों आनंद चाहिए, ये हम कब पूछेंगे? जब कहीं सत्संग होगा और कहीं ना कहीं दुखों का सामना करना पड़ेगा, तो फिर हम क्वेश्चन पूछेंगे. ऐसी बात है. तो हमें अच्छा क्यों चाहिए? हम आनंद का अंश है. हमारी उत्पत्ति अगर वासना से हुई, ये बात अगर हमने विज्ञान से सीखी भी, क्योंकि वासना थी. हमारे माता पिता को लगता था कि हमारा वंश चले और उनका अच्छा हो. उनका अच्छा हुआ नहीं हुआ ये बात मालूम नहीं, लेकिन आगे की पीढ़ी का तो भी अच्छा हो. हरदम अच्छा ही सोचते हैं, इसीलिए हमारा जन्म हुआ, ये वासना के कारण हुआ, ये हम ठीक है. लेकिन प्योर हमारा आत्मा जो है, वो आत्मा वासना के कारण नहीं है. वो सच्चिदानंद स्वरूप जो ईश्वर है, उसका हम अंश है. इतना अगर हम आगे जाएंगे तो फिर सुख दुखों के ऊपर हम विचार कर सकते हैं. हम क्वेश्चन अगर करेंगे तो ही हमें इसका आंसर मिल सकता है. क्लिअर आहे ना? हे इतकं तर क्लिअर आहे की प्रश्न विचारल्याशिवाय उत्तर मिळणार नाही आहे. आपण प्रश्न विचारले नाही तर अज्ञानात जीवन चाललं आहे. मग आपल्याला लीला देवीच्या सोबत अगदी पूर्ण ब्रह्मांडाची, तिन्ही लोकांची सैर करून आणली आहे सरस्वती देवींनी. आता बाकी असं झालं आहे, हमें दिखी है करकटी, और वो करकटी इतनी भयानक है, इतनी भयानक है, दिखने में भी तो है ही, लेकिन उसकी इच्छा, उसको पेट ही नहीं है. उसको पेट ही नहीं है. कितना खाएगी, इतना खाएगी, इतना खाएगी तो भी उसका पेट भरेगा नहीं. वैसे तो हमारी भी इच्छा ऐसी है, पेट है हमें, लेकिन इच्छा नहीं मरती, और चाहिए और चाहिए. पेट भर भी गया तो भी इच्छा खत्म नहीं होती.
लेकिन हमें मालूम है कि हमारे पेट में अभी नहीं जाने वाला, हम नहीं खा सकते। अगर हम अभी खाएंगे तो उल्टी हो जाएगी, ये हमें मालूम है। लेकिन कर्कटी को वो भी वरदान है, खाना चाहती है और पेट ही नहीं है, इसलिए वो कितना भी खा सकती है। और उसके ऊपर जाके वो बोल रही है की मेरा पेट क्यों नहीं भरता। आपल्या इच्छांचं तसंच आहे, आपल्या इच्छांचं तसंच आहे। आपण इच्छा का माझ्या संपत नाही आहे। आता राजकारण बघितलं ना, कोटी कोटींचे घोटाळे करतात, मग कोटी कोटींचे घोटाळे पोटात कुठे मावतात आहे एवढे? पोट नाहीच आहे त्यांना, पोट जर असतं तर घोटाळे झालेच नसते। या सगळ्या गोष्टींनी कर्कटी आपला आदर्श असू शकते का? नाही। मग कर्कटीने तपश्चर्या केली, कर्कटीने तपश्चर्या केली, आणि कुणाची? उसने जो तपश्चर्या की तो उसने ब्रह्मा जी को प्राप्त कर लिया, और ब्रह्मा जी ने वर भी दे दिया। लेकिन ब्रह्मा जी ने वर दिया क्यों दिया? क्योंकि तपश्चर्या की इसलिए दिया, क्योंकि जो कर्म करेंगे उसका फल तो मिलेगा। अच्छा करो या बुरा करो, फल तो मिलने वाला है। लेकिन उसमें जैसा रावण ने भी तपश्चर्या करके शिव जी से सब कुछ मांग लिया, सब कुछ मांग लिया, लेकिन राम आए, राम जी ने क्यों उनको मार दिया? क्योंकि अहंकार था। एक भी अवगुण अगर रह गया तो अवगुण नहीं रहने देंगे। ऐसी बात है कर्कटी की भी। उसने ब्रह्मा जी से वरदान तो मांग लिया, लेकिन वरदान मांगने के बाद ब्रह्मा जी ने मन ही मन सोचा था कि जो कुछ अच्छा भगवान का स्मरण करेगा तो उसके पीछे कर्कटी नहीं लग सकती। लेकिन कर्कटी को मिलेगा खूब बहुत खाने को, इतना खाने को मिलेगा जैसे ऐसी परिस्थिति अभी है वैसी ही परिस्थिति तब रही होगी। इसलिए तो बदल हो गया ना कलयुग में। वो भी तब परिस्थिति में जो खराब बुरे लोग थे उसको खाने के लिए कर्कटी को छोड़ दिया, वरदान भी दे दिया और छोड़ दिया। और उसने जीवन सूचिका, यानी इतना छोटासा रूप, अमिबा जसं म्हणतो तसं अगदी न दिसेल असं तिने स्वरूप प्राप्त केलं, आणि म्हणे पोटाच्या आतमध्ये जाऊन कुणालाही खाऊ शकते आता। महारोग आहे। मग तिने असं रोगाने पछाडलेल्या, क्षीण झालेल्या किंवा वाताने फुगून लठ्ठ झालेल्या प्राण्यांमध्ये ती जीवसूची रूपाने प्रवेश करी। तसेच एखाद्या सुखवस्तू निरुद्योगी मनुष्याच्या अंतःकरणात दुर्बुद्धी रूपाने प्रवेश करी। कभी कभी वो ऐसी प्रवेश करती थी कि उसको दुर्बुद्धि आ जाती थी। दुर्बुद्धि आने से क्या, कुछ भी खाना, कुछ भी बोलना, कुछ भी करना, बिल्कुल जो कोई नियम धाबे पे बैठा के रहना, ये सब वो करने लगेगा। क्यों? क्योंकि कर्कटी पेट में चली गई। वो खाने का ही नहीं सोचती थी, उसको बर्बाद कर देना, ये भी बात उसके मन में थी। तो उसने दुर्बुद्धि रूपाने प्रवेश किया तो प्राणी दुखाने तळमळू लागले। इतना उनको दुख होने लगा। हमें दुख होगा तो क्या करेंगे? अच्छा होगा हमारा जीवन खत्म हो गया तो, क्योंकि इतना दुख है हम सहन नहीं कर सकते। शारीरिक हो मानसिक हो, कौन सा भी दुख हो, हम सहन नहीं कर सकते। अगर ऐसा मन में आया तो इच्छा शक्ति चली जाती। इच्छा शक्ति गई, जैसा कोविड ने किया है। इच्छा शक्ति और वो जो हमारी दूसरी कौन सी शक्ति, रेजिस्टेंस पावर खत्म कर दी। रेजिस्टेंस पावर खत्म करने के बाद आदमी क्या कर सकता है? ऐसी बातें होने लगी। तळमळ त्यांना लागली, आणि जितना जितना लोगों को तकलीफ बढ़ती उतना उतना उसको अत्यानंद आता। जितना रोगी दिखेगा, जितना वो दुखी आदमी दिखेगा, हर तरफ से दुखी दिखेगा। काय वर्णन करायचं आहे याचं वर्णन करत असताना असं वाटतं सध्याची परिस्थिती अगदी तशीच आहे। इतका ज्याला त्रास, जितका त्रास जास्त तितका कर्कटीला आनंद जास्त। तळमळ झाली पाहिजे। जितका जास्त तळमळेल त्यामुळे होईल काय की त्याची इच्छाशक्ती कमी होईल, आणि इच्छाशक्ती कमी झाल्यामुळे तो आपल्याला प्रतिकारच करणार नाही, आणि भरपूर प्रमाणात मला खायला मिळेल। तिला मोठा आनंद होत असते। प्राण्यांच्या अवयवांमध्ये सुद्धा शिरायचं। माणसं कमी पडली तर प्राण्यांमध्ये जायचं, आणि असह्य शूल वेदना, इतना पेन देना है उनको, ज़्यादा से ज़्यादा जितना दुख वो प्राणी को होगा उतना कर्कटी को आनंद होगा। आता याचं वर्णन करायची काही गरज नाही आहे। जितकं आपण त्याच्यावरती, जसं त्याच्यामध्ये आनंदात विहार करत होतो आपण लीला राणीच्या सोबत, तसा विहार करण्याची गरज नाही, कारण ते आपण सध्या अनुभवत आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये हेच सगळं अनुभवत आहे। लोकांची दुःख, पीडा, त्रास, सर्व प्रकारांनी त्रस्त झालेली मानसिकता, जीवन नको अशी परिस्थिती, लोक जीवन संपवतात म्हणजे त्यांच्यामध्ये शक्ती राहत नाही। ती शक्ती नाही म्हणजे कोणती तरी वाईट शक्ती पण अटॅक करू शकते आणि पटकन जीवन संपतं।
आपली इच्छाशक्ती असेल आपल्याला कुणीच काही करू शकत नाही. मग हे असं सगळं ती वेदना कळा, जितनी तकलीफ ज़्यादा उतनी उतनी अपने कर्कटी को आनंद होता था. त्यांच्या अंगातील नाड्यांमधून ती वर खाली उड्या मारी. उनकी नाड़ी में से जाती है, अंदर जाके नृत्य करती है. किती त्रास होत असेल त्या जीवाला, किती त्रास होत असेल. आतमध्ये जाऊन त्रास देणं म्हणजे आतून आतून दुखून येत आहे सगळं शरीर, इतका त्रास होत आहे, नको ते जीणं. मुझे ऐसा जीना नहीं चाहिए अभी, अब खत्म हुआ तो चलेगा, ऐसी उनकी मानसिकता हो गई. त्याचं वर्णन मी पूर्ण जास्त नाही करत. आता ह्याच्यावरून आपल्याला पूर्ण कळलं की किती नीच हीन प्रकारची मानसिकता तिची होती. आणि त्या मानसिकतेतून वायूच्या रूपाने वेली झुडपे अशा वनस्पतींमधील रस चीक खायचा आणि सगळं खाऊन त्याचा फडशा पाडी. म्हणजे जे आलं ते येऊ द्या, पोट काही भरत नाही. मुळातच तिला पोटच दिलेलं नाही आहे. पोट न दिल्यामुळे जे येईल ते गट्टम, काहीही तिची भावना कधी संपली नाही. किती भयानक राक्षसीण असेल ती. जो दिसेल तो, एखादी मगर नदीत सुरकांडी म्हणून पृष्ठभागावर प्रचंड लाटा उत्पन्न करते, त्याप्रमाणे प्राण्यांच्या देहरूपी नद्यांमध्ये प्रवेश करून ती जीवसूची त्यांची शरीरे विकल करून सोडी. जशी मगर पाण्यामध्ये उडी मारते आणि खेळते पाण्यामध्ये बाहेर येते, तशी ती नाड्यांमध्ये खेळायची. आणि त्या नाड्यांमध्ये जेव्हा ती खेळत असेल, आतमध्ये होत असेल, तिच्या त्या उड्या ती मारत असेल, तर त्या नाडीमधून होणारा ताण, नाडीमधून होणारं ते दुःख कसं सहन करत असेल तो व्यक्ती. आणि ते सहन करत करत त्याला जीवानी मानसिक मारून नंतर त्याचं खाणं, असा तिचा एक प्रकार होता. गिधाडासारखी प्राण्यांच्या शरीरात शिडायची. गिधाडं कसे करतात? जे गिधाड जो पक्षी आहे तो मेल्यावर खातो बरं. तो स्वच्छता कामगार आहे निसर्गाचा तो स्वच्छता कामगार आहे. तो जर नसता तर जंगलामध्ये काय अवस्था झाली असती. हे गेलेल्या प्राण्यांचं तो खातोय. ही जिवंत माणसांचं खाते आहे. जिवंत माणसाला सोडत नाही. आपल्याला साध्या पक्ष्याने जरी टोच मारली तर किती त्रास होतो. ती आतमध्ये शिरून प्रत्येकाच्या गिधाडासारखी लचके तोडते. किती भयंकर त्रास दिलाय तिने या कर्कटीनी. आणि त्याच्यात अत्यानंद. आणि आता अब आनंद बढ़ क्यों गया, आनंद ज़्यादा क्यों हो गया? क्योंकि अभी तो वरदान भी मिला है उसके साथ, मूल रूप में ही भयानक और उसमें ब्रह्मा जी का वरदान. क्या देखना पड़ता है म्हणतो ना आपण, मरकटाच्या हातात कोलीत. मग काय होणार आहे या परिस्थितीमध्ये? नुसता तिने असा खेळ लावलेला आहे सगळ्यांच्या जीवाचा, वाईट करण्याचा खेळ लावला आहे. मग इतकं माजलेला बैल, आता बैल म्हटलंय, गिधाड म्हटलंय आणि त्याच्यानंतर माकडं म्हटलंय, असे वाईट वाईट उपमा सुमंतांनी दिल्या. इतकी ती भयंकर कर्कटी माजलेल्या बैलासारखी लोकांच्या अंगावर ती दिसली आली. आणि ती अदृश्य असल्यामुळे लोक काहीच करू शकत नाही. अदृश्य स्वरूपात जर कोणी आपल्यावरती अटॅक केला, आपण काय करू शकतो? व्हायरल आहे म्हणतात ती. एकदम वायूत आहे, शरीरात आहे, पाण्यात आहे, सूक्ष्म रूपाने सगळीकडे संचार करते. मग ज्वरादिकांनी पिडलेल्या प्राण्यांचे शरीर ती उद्ध्वस्त करीत असे. अंतरिक्ष आणि भूमीमध्ये ती राक्षसी आपल्या 2 देहांनी कित्येक वर्ष भ्रमण करीत राहील. बहुत दिन तक, बहुत सालों तक ऐसा उसने किया. दो शरीर, एक सूक्ष्म शरीर, एक बड़ा शरीर, ये दोनों शरीर से उसने उसकी हैवानियत बताई. बहुत खाया, लोगों को बहुत खाया, सताया. ऐसी जीवन सूचिकेत लपून बसण्याची स्थाने असंख्य होती. जमिनीवरील धुलीकणात, अभी देखो व्हायरल का भी आ गया. जमिनीवर धुलीकण, दलदलीमध्ये, दुर्गंधी वायूच्या प्रदेशात, पशूंच्या आणि माणसांच्या हाडकांचे ढीग जिथे पडले, जितकं वाईट असेल त्या ठिकाणी तर मुळातच जाऊन बसले. आताही सुद्धा अस्वच्छता जर केली तर या प्रकारचे रोग आपल्याला ग्रस्त करतात. हे सगळं आपण वाचू नये. अजगरांसारखे भयंकर प्राणी, मग विचित्र वातावरण, अशा सगळ्या वातावरणामध्ये कर्कटीचा निवास होता. आणि जी व्यक्ती समोर आली तिच्या शरीरात लोखंडी सुईप्रमाणे शिरून तिच्यामध्ये एकरूप होऊन जायचे. त्या व्यक्तीला समजायचंच नाही की आपल्या शरीरामध्ये कशाचा अटॅक झाला. आणि या पद्धतीने ती त्रास देणं सुरू करून दे. ज्यावेळी ती लोखंडी सुईचा आश्रय करी त्यावेळी परस्वाधीनेमुळे तिला दुसऱ्याने ओलेले सुताचे टोक तोंडात धरून बसावे लागे. शक्यतो शिवणाऱ्याच्या हातातून निसून जाण्याची धडपड असे. वेगवेगळ्या प्रकारचे तिचे प्रयत्न या ठिकाणी त्यांनी सांगितले. पण आता असं झाल्यानंतर तिची किनी कथा अशी आहे, ही कथा जीवन परिवर्तक आहे. त्यामुळे तिचा ह्यामध्ये उल्लेख झाला आहे. वो राक्षसी को इतना खाने के बाद कुछ ना कुछ तो तपश्चर्या का परिणाम होगा. उसने जो तप किया
वो सत्वगुण आहे ना, तप म्हणजे सत्वगुण आहे. मग सत्वगुणांनी शेवटी नाही म्हटलं तरी रावणाला सुद्धा कळलं असेल असं मला वाटतं. कळून त्याच्या अहंकाराने ऐकलं नाही ही गोष्ट वेगळी, पण त्याला कळलं की काहीतरी चुकतंय, म्हणून त्याच्या मनात कुठेतरी पश्चात्ताप झाला असणार आहे. आणि तेव्हा त्यांनी म्हटलं ना, राम आल्यामुळे मला मुक्ती मिळेल, रामाच्या हाताने मला मुक्ती, हे जे विचार येतात ना, ते तपश्चर्येचे परिणाम आहे. शरीराने कितीही दुःख दिलं, शरीराने कितीही पापं केली, तरीसुद्धा ती तपश्चर्या तर केली आहे आणि सत्वगुणांचे जे ब्रह्मदेव आहे त्यांची प्राप्ती केली आहे. त्यामुळे काय झालं, तपश्चर्याचा परिणाम असा झाला, इतकं वाईट वागून तिला समजलं, उसको ध्यान में आ गया, क्योंकि वो पूरा पैराग्राफ अब पढ़ती नहीं, क्योंकि अच्छा भी नहीं लगता वो पढ़ने में. उसको ऐसा लगने लगा कि मेरा पेट तो भरता नहीं है, ऐसे कैसे चलेगा, ऐसे क्या करना है, ये जीवन में कुछ अर्थ नहीं है, कुछ भी मीनिंग नहीं है अभी जीवन में. त्यांना मारून मारून तिला स्वतःच्या जीवनात अर्थ नाही असं वाटायला लागलं. हा कशाचा परिणाम असेल? हा तिच्या तपश्चर्येचा परिणाम आहे. त्यामुळे तिची तपश्चर्या फळाला आली, करू द्यायचं किती वाईट होतं तर. मग ह्याला मुक्त म्हणतात, फ्री विल. इसको फ्री विल कहते हैं. एखादा बच्चा अगर सुनता नहीं है ना, तो माँ बाप कभी क्या करते, करो क्या करना है, कर नहीं दो क्या करता है, करते 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 उसको एक दिन ऐसा लगता ये कुछ अच्छा नहीं है, खुद को ही समझ में आ जाता. इतकं फ्रीडम लहानपणी नाही, थोडं मोठेपणी. लहानपणी तर आपल्याला कंट्रोल करावंच लागतं. जेव्हा थोडे मोठे होतात, जसे सज्ञानी होतात, तेव्हा त्यांना सांगायचं की पहा, तुम्हाला त्यांच्या परिणामाला सामोरं जा, आम्ही काहीच करू शकत नाही. तर तो मुलगा करून काय करेल आणि काही दिवसांनी त्याच्या लक्षात येईल की आपले आईवडील जे सांगत होते ते बरोबर आहे. असं एक पद्धत आहे. अशी सुद्धा एक पद्धत आहे सुधारण्याची. तर त्यांना पूर्ण संधी दिली आणि तिला असं मोकळीक खायला दिली. किती खाल्लं आहे तिने, वर्षानुवर्ष खाल्लं आहे, खूप वर्ष खाल्लं आहे. आता अचानकपणे तपश्चर्याचा परिणाम झाला, तपाचा परिणाम झाला, मोकळीक संपली आणि आतमध्ये राक्षसीला पश्चात्ताप झाला. बहुत पश्चात्ताप हुआ. कित्येक दिवसपर्यंत सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या मांसाचे भक्ष्य करण्याचा त्या राक्षसीने एकसारखा सपाटा लावला, बहुत खाया. परंतु अशा हिंडण्याने, प्राण्यांची हिंसा करण्याने तिला आसुरी आनंद होत असला तरी तिला शारीरिक तृप्ती कधीही प्राप्त झाली नाही. तो तिला वरदानच नव्हतं तृप्तीचं. अति सूक्ष्म शरीराने ती भरपूर खाऊ शकत असे, पण तिची तृप्ती होईना. तिला काही ताकदही राहिली नाही. तेव्हा दुःखाने आणि पश्चात्तापाने ती आपल्या मनाशी विचार करू लागली, देवाकडे वर मागून घेऊन आपल्या भव्य विशाल देहाचा त्याग करावा आणि या भिकारड्या सुईचे रूप धारण करावे, अशी दुर्बुद्धी मला काय म्हणून झाली असेल. पण खरंच आहे, कशासाठी हे मागितलं. जितकं खाते ते पोटात राहत नाही आहे, उलट मी अशक्त झाली आहे. पुष्टता तर काहीच नाही शरीराला. इतकं खाल्ल्यावर सुद्धा पुष्टता नाही, आपल्याला सुद्धा समजायला पाहिजे. जितकं नियंत्रण करू तितकं शरीर पुष्ट राहतं. जितका उपवास करू, जितकं देवाच्या सानिध्यात राहू, जितकी तपश्चर्या करू, काही ना काही त्याग करू, तेव्हा कुठे पुष्टता, तेव्हा कुठे तेज, तेव्हा कुठे ओज, तेव्हा कुठे काहीतरी आपल्याजवळ सापडतं. अन्यथा नुसतं भोगामध्ये राहिलं काही मिळत नाही. त्या राक्षसीच्या लक्षात आलं की माझं शरीर कृश होत आहे आणि हे सगळं तिच्या पूर्ण पिढीला नाही झालं, फक्त तिलाच झालं. कारण तिने एकटीने तपश्चर्या केली होती, जशी लीला राणीने केली. लीला राणीने पण तपश्चर्या केल्यामुळे तिला सरस्वतीने तिन्ही लोकाची सैर केली. इथे हिने तपश्चर्या केल्याबरोबर तिला आता जाणवायला लागलं की आता आपण मरून जायला पाहिजे, आपल्या जीवनाचा काही अर्थ नाही, कितीही खाल्लं तरी माझं पोट भरत नाही. एखादा प्राणी मोह दुःखाच्या फेऱ्यात सापडायचा म्हणजे अगोदर त्याची बुद्धी भ्रष्ट होते, मग त्याच्यावर दुःख परंपरा कोसळत असते. तशी माझी स्थिती झाली आहे. जी तपश्चर्या मी आपल्या भल्याकरता म्हणून केली, तिचा परिणाम अशा रीतीने अखेर मलाच अत्यंत अनिष्ट असा झाला. अभी विचार करने से क्या फ़ायदा होता है, इतनी तपश्चर्या करने के बाद विचार तो कर सकती है. विवेक जागृत झाला. 100 चूहे खाके बिल्ली चली हज करणे एक म्हण आहे. इतकं खाल्ल्यावरही सुद्धा जर देवाकडे वळला विवेकाने माणूस तर फायदा होतो. तिला असं वाटलं काय मागून केलं मी, म्हणजे मागत असताना सुद्धा कोणता वर मागायचा हे या राक्षसांना थोडी समजणार आहे. आपल्या परंपरेत सांगितलं आहे, एक तर तपश्चर्या करत असताना काही मागूच नाही आणि मागितलं तरी असं म्हणावं जे तुला वाटतं ते दे. यथायोग्यम तथा कुरु, आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा, किंवा यथायोग्यम तथा कुरु, जिसका आपको अच्छा लगता है वैसा करो. मेरी कुछ खुद की इच्छा नहीं, इसलिए तो तपश्चर्या कर रहा हूँ.
अन्यथा मैं क्यों करता था? वो तो मेरा जीवन चल ही रहा था जैसा चलना है, लेकिन मुझे अभी कुछ नाही चाहिए, मुझे मुक्ती चाहिए, मुझे आपके पास आना है, ही प्रार्थना असते. आणि हिने मागितलं कितीही खाल्लं तरी मला खाता आलं पाहिजे, कोणीही अडलं नाही पाहिजे, हे सगळे प्रकार करून व्हॉट आय हॅव गेन्ड, मला काय मिळालं? मला काही शांती मिळाली नाही, माझं शरीर कृश झालं, असं म्हणते आहे ती. मला अनिष्ट परिणाम भोगावा लागला. माझे प्रचंड मोठे घरी मावतील एवढे पोट एखादे वेळे भरले असताना पूर्वी मला किती आनंद आणि समाधान वाटत असे. जेव्हा तिने तपश्चर्या करायच्या आधी जेव्हा ती खात होती, थोडंफार कमी मिळत होतं तिला. थोड़ा कम मिलता था खाने को, क्योंकि कुछ लोग ऐसे निकल जाते थे वहाँ से. जो पूजा अर्चा करने वाले हैं, सत्वगुणी लोग हैं, निकल जाते थे. लेकिन ब्रह्मा जी के आशीर्वाद से वो भी उसके घेरे में आ गए. तो वो बोल रही, पहले तो भी सुखी थी मैं, थोड़ा सा खाती थी लेकिन पेट तृप्त होता, मन की इच्छा तृप्त नहीं होती थी लेकिन पेट तो भर जाता था. अभी ब्रह्मा जी ने क्या वरदान दिया मालूम नहीं, खाते जाओ, पेट तो भरता नहीं, तृप्ति होती नहीं, और मैं कितनी कृश हो गई. हा विचार तिच्या मनात जेव्हा आला, पण आता त्याची नुसती आठवण करायची. अब तो निकल गया, अब तो हम आगे चले गए, हम तो जो खोना था वो खो चुके, हम अभी आगे आ चुके, अब क्या करेंगे. रस्त्यावरच्या धुळीत एखादा क्षुद्र किडा मुंगीप्रमाणे खितपट पडलेल्या माझ्या अभागिनीचा आता कोण उद्धार करणार. अभी वो ऐसी जमीन पर लेट गई, क्योंकि इतनी क्रूश हो गई खाने के बाद भी, इतना सब कुछ करने के बाद भी. उंच पर्वतावर राहणाऱ्या लोकांचे लक्ष गावातल्या रस्त्याच्या कडेला पडलेल्या बारीक सारी गवताच्या काडीकडे जाणे शक्य नसते. तिचं रूप छोटं झालं आहे, तिचं रूप छोटं झालं आहे आणि ती पर्वतावर पडून राहिली. खाऊन उपयोग नाही आणि आता खाता पण येत नाही, खाण्याची इच्छा पण नाही. आता निपचित पडून राहिली आहे. जसं त्या लोकांचं झालं तसं आता हिचं झालं. अब कब मुझे छुट्टी मिलेगी, अब यहाँ से निकल जाना है, मुझे अभी जीना ही नहीं है, असे विचार. आणि तिच्याकडे लक्ष जाण्याचंही काही कारण नाही, कारण दिसतच नव्हती, सूक्ष्म रूपात पडली आहे. पहिले तरी अवाढव्य मोठी होती, पण आता ते छोटंसं रूप घेऊन जी पर्वतावर पडली, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कुठे दिसते आहे काही ती. म्हणजे सर्व दृष्टीने तिचा नायनाट झाला. कर्कटीचा पण व्हायलाच पाहिजे, कर्कटीचा नायनाट झाला म्हणून तर तिला सुबुद्धी सुचली ना, अन्यथा ती तसंच जीवन जगली असती. बरं झालं तिने ब्रह्मदेवाला वर मागितला आणि स्वतःची मुक्ती करून घेतली. मग बारीक बारीक गवताच्या काडीकडे त्याप्रमाणे ब्रह्मानंदात निमग्न झालेल्या योगीजांचे मज अभागिनींकडे लक्ष तरी जाणार कुठून. मैंने ही ब्रह्मा जी को वरदान मांगा कि सब लोगों को मैं खाऊंगी, तो अब ये अच्छे लोग मेरे पास कैसे आएंगे. एखादा अच्छे लोगों को, एखादे गुरु को, एखाद्या ब्रह्मानंदात निमग्न योगीजन अगर यहाँ से गए भी, उनको दिखती हूँ मैं कभी कभी, दिख सकती है क्योंकि उनकी ज्ञान दृष्टि है. उनके ज्ञान दृष्टि से अगर उनकी नज़र मेरे ऊपर पड़ी भी, लेकिन मेरे पास वो आएंगे नहीं. क्यों आएंगे? मैंने इतनी बर्बादी कर दी सबकी, वो मेरे पास क्यों आएंगे? क्योंकि उनको भी मालूम है मैं क्या हूँ. मेरे पास कोई आने वाला नहीं. अब मैं कुछ भी कर नहीं सकती, तब करने की भी मुझ में अभी इच्छा भी नहीं और मेरी शक्ति भी नहीं. अब मेरा क्या होगा, सब खत्म हो गया, मेरे पास कुछ भी नहीं रहा. जो पहले था अच्छा था, मैंने क्यों तपश्चर्या की. न सखी न में दासी न में माता न में पिता, न सखी न में दासी न में माता न में पिता, न में देहो न में स्थानम न में कश्चित समाश्रयः. अभी तो मुझे मेरा कोई नहीं रहा, अभी मेरा कोई नहीं रहा. जो मैंने तपश्चर्या किया, जो कुछ अच्छा तप किया, तो क्या होता है, सब लोग अपने आजू बाजू के निकल जाते हैं. क्यों निकल जाते हैं? सत्वगुणांचा जरी विचार केला, चांगल्या लोकांनी जरी तप केलं, साधना केली, आपोआप संसार सुटतो की नाही मनातून. हीच प्रकृती राक्षसांनाही लागू आहे. सत्य एकच आहे, कारण ते कुणालाही असो, सत्य एकच आहे. तिचे सगळे आजूबाजूचे निघून गेले, तिचं शरीर निघून गेलं, कृश झाली. योगीजन येऊ शकतात माझ्याजवळ, पण माझ्या स्वभावामुळे, माझा इतका वाईट आणि घाणेरडा स्वभाव आहे, त्या स्वभावाला कोणी कृपा करेल असं आता वाटत नाही. फार वाईट अवस्थेत मी पोचली, माझं सगळं निघून गेलं म्हणते. माझ्याजवळ आता काही राहिलं नाही, आणि आता मुख्य म्हणजे खाण्याची इच्छा पण राहिली नाही. आता काय करावं. ना मला कोणी मैत्रीण, ना मला दासी. आता याचा अर्थ असा होतो की माझ्याजवळ आता कोणी नाही, माझ्याजवळ माझं शरीरसुद्धा नाही. कर्कटीची तपस्या आणि ज्ञानप्राप्ती.
रामा, अशा प्रकारे पश्चाताप करणाऱ्या त्या राक्षसीने पुन्हा तप करून आपला पूर्वदेह प्राप्त करून घेण्याचा निश्चय केला. अब हम क्या कर सकते हैं इसमें से निकलने से, हमें अब कुछ खाना नहीं, कुछ करना नहीं, मुझे फिर से तपश्चर्या करनी है और फिर से कुछ अलग से वरदान मांगना है, इसके सिवा मेरे पास कोई चारा ही नहीं. इतर सर्व विचार आणि धावपळ थांबवून तिने मौन धारण केले. मग वायुरूपाने एका गिधाडाच्या देहात ती शिरली आणि त्याला हिमालय पर्वताकडे जाण्याची प्रेरणा देऊन ती आपल्या इच्छित स्थळी पोहोचल्यावर देखो खुद से चल भी नहीं सकती अभी. वो पक्षी के पेट में गई और उसने हिमालय पे छोड़ दो, मुझे हिमालय के ऊपर जाके छोड़ दो, ऐसा उसको बोला, प्रेरणा दी. त्याच्या देहातून बाहेर पडून तिने आपल्या लोहसूचीरूपी देहात प्रवेश केला. कारण तप करण्याला तिला अशा प्रकारचे क्रियाशक्तीने युक्त शरीर आवश्यक होते. त्यामुळे तिने पुन्हा त्या शरीरात प्रवेश केला. नंतर पर्वत शिखरावर ऊर्ध्वमुख करून आजूबाजूला न पाहता एकाग्र मनाने ती स्थिर उभी राहिली. अब हम कल्पना कर सकते हैं क्या अवस्था हुई होगी. तिने केलेला गोंधळ पण समजला आणि त्यानंतर तिला आणि हे सगळं घडलं कशामुळे हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. या सगळ्या कथेचा अर्थ असा आहे की तिने कधी काळी वाईट दृष्टीने का होईना, काहीतरी वाईट पाहिजे होतं तिला, तरीसुद्धा तपश्चर्या सत्वगुणाची केली आहे. सत्वगुणाची तपश्चर्या केली, मग आपल्याला किती फायदा होईल. आपल्यासारख्यांनी पापभीरू लोक आहे, पाप नाही करत आपण मनापासून, चुका करतो, चुका होतात, अज्ञानातून चुका होतात, पाप नाही करत आपण. आणि आता तर हिंमतच नाही पाप करायची. जर एकदा सन्मार्गाला लागलो तर पाप नाही करू शकत आपण. मग ते पाप न करणाऱ्या लोकांना तर किती प्राप्ती होईल. जर तिने तपश्चर्या वाईट हेतूने केली तरी तिला आता पश्चाताप झाला, नको मला. रावणाला तरी रामांना यावं लागलं, हिला तर स्वतःहूनच पश्चाताप झाला. आणि स्वतःहून पश्चाताप झाल्यानंतर त्या गिधाडाच्या शरीरात शिरून पर्वतावर जाऊन बसली, ऊर्ध्वमुख केलं आणि तिने पुन्हा तपश्चर्या एकाग्र मनाने एका पायावर उभी राहून तपश्चर्याला सुरुवात केली. तिने तपाला प्रारंभ केला. सोसाट्याचा वारा आला तरी तिच्या निश्चलतेत यत्किंचितही फरक पडला नाही. आपल्याला आले की नाही दया तिच्यावरती. आपण इतके पापभिरू आणि चांगले लोक आहे ना, इतका तिने गोंधळ घातला, ते सोडून दिलं. फटाफट पानं पलटवले. कारण आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट नाही, आपल्याला सत्वगुण आहे आणि चांगल्या गोष्टी बघायच्या आहेत फक्त. तर तिने तपश्चर्येला पुन्हा कीव आली. असं वाटतं जास्त तिला त्रास देऊ नये देवानी, पटकन तपश्चर्या तिची फळाला यावी आणि जे काय व्हायचं ते व्हावं. कारण तिला आता पश्चाताप झाला आहे. आणि पश्चातापाचा जो अग्नी आहे, पश्चाताप जे डोळ्यातून बाहेर पडतात ते अश्रू, ते देवाला व्याकुळ करतात. आणि तिला जो पश्चाताप झाला, तिने निश्चलतेत कितीही वारा आला, म्हणजे देवानी खूप परीक्षा घेतल्या तिच्या. इतकं कृश झालेलं शरीर आणि त्रस्त झालेलं शरीर, तिने मनाने पक्का निश्चय केला, नाही आता याच्यात पुन्हा पडायचं नाही. हे फार घाणेरडं विश्व आहे, मला यामध्ये पडायचं नाही. आणि मला पुन्हा तपश्चर्या, कितीही त्रास झाला तिला, तरीसुद्धा तिने सांगितलं की आता निश्चल पक्का मनाचा निश्चय केला आहे, माझ्या शरीराचं काही झालं तरी चालेल, पण मी माझ्या देवाची प्राप्ती करून घेईन आणि काहीतरी वेगळं माझ्या जीवनात घडेल, अशी आशा तिला वाटायला लागली. मस्तकावर प्रखर सूर्यकिरण, इकडे वारा, मग सूर्यकिरण, नाही मध्येच जोराचा जलवर्षाव, गारांचा मारा. कधी वायू तिची परीक्षा पाहण्यासाठी तिच्या खांद्याला मांसखंडाचा स्वाद घेऊन मध्येच तिचा मांस आणि खंड निघून जायचं वाऱ्यानी. हे सगळे कठीण तपश्चर्या. आता तिलासुद्धा काही सहज प्राप्ती नाही आहे, खूप त्रास. आपण 1 मिनिटंसुद्धा उभं नाही राहू शकणार बा. जरी तपश्चर्या, जरी आपल्याला एखाद्या गोष्टीचा पश्चाताप झाला, आपण प्रत्येक वेळी स्वतःला बघायचं आहे त्या ठिकाणी. प्रत्येक पात्रामध्ये आपण आपल्याला बघायचं. ती जेवढी मनाने पक्की झाली, त्रास झाला जरी आपल्याला, किती त्रास होतो, किती दुःख आहे जीवनामध्ये, बरेचदा दुःख, पण आपण तपश्चर्या बसत नाही. असं किती वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा घेतल्या तिच्या देवानी, तरी त्या सगळ्या परीक्षांमध्ये ती पास झाली. आणि कधीही तोंड उघडून त्याची चव घेत नसे. पाणी प्यायचं नाही म्हणजे नाही, अंगावर पाणी पडतंय, पाऊस पडतोय, पण पाण्याचा थेंबसुद्धा तिने तोंड उघडून घेतला नाही. इतकं खाणारी. मला तर वाईट वाटलं जेव्हा पहिल्यांदा हे वाचलं ना, खरंच वाईट वाटलं की कसा बदल घडतो जीवनामध्ये. मनस्थिती बदलली की परिस्थिती बदलते. इतकं खाणारी, जे दिसलं ते खाणारी, अंगावर पोटात भुकेली असूनसुद्धा पाण्याचा थेंबसुद्धा पित नव्हती, तोंडात पडला तरी थुंकून द्यायची. इतकं कडक व्रत केलं. मग आपण फक्त अपर्णा तप करते काननी, फक्त आपण पार्वतीला नाही म्हणायचं, ही कर्कटीसुद्धा तशी. तप करणं आणि सत्वगुण हे सगळीकडे सारखेच आहे, फक्त आता हिला उपरती उशिरा झाली, एवढंच. तिने खाणे पिणे वर्ज्य केले,
तोंडात पाण्याचा कणसुद्धा नाही, त्यामुळे अजून शुष्क झाली. अशा तीव्र तपश्चर्येमुळे त्या राक्षसीच्या स्वभावातील तमोगुण रजोगुण हळूहळू नष्ट झाले. ये सब तपश्चर्य से क्या हुआ? पहली जो तपश्चर्या थी उसकी तपस्या थी, कुछ भी कम नहीं हुआ. रजोगुण तमोगुण कम नहीं हुआ, सत्वगुण था लेकिन रजोगुण तमोगुण भरपूर. त्यामुळे तिने काय सांगितलं, मला खायला द्या. आता रजोगुण आणि तमोगुण कमी म्हणजे नसल्यासारखेच झाले. रजोगुण नाही, तमोगुण नाही आणि सत्वगुण वाढला. किती उत्तम परिस्थिती आहे. सत्वगुण वाढला, रजोगुण तमोगुण निवृत्त. खायचंच नाही, तोंड उघडायचं नाही, पाणी तोंडात पडलं तरी पिणार नाही. अगदी कडक तपश्चर्या तिची. आता मेली तरी चालेल, पण मी अशाच पद्धतीने आता तपश्चर्या करणार. आता तसंही मरायचंच आहे आणि तसंही मरायचंच आहे. त्यामुळे मी आता अशा प्रकारचं रजोगुण तमोगुण आपोआप हळूहळू नष्ट झाले आणि ते एखाद्या तपस्विनीसारखी भासू लागले. घडलं असतं असं, जर तिने तसं जीवन जगली असती तर तपस्विनीसारखी दिसली असती. तिच्याभोवती तेजोवलय आलं असतं, तिच्याभोवती आभा आली असती. शक्यच नाही. ती घाणेरडी म्हणून, ती अतिशय राक्षसीण म्हणून जन्माला आली आणि राक्षसीण म्हणून मेली असती. एवढ्या राक्षसांच्या मनात जर फरक पडू शकतो तर मानवाच्या पडणार नाही का? हे शिकण्यासारखं आहे. आणि मग तिला असं वाटायला की सुंदर दिसायला लागली, तपस्विनीसारखी दिसू लागली. आसपासच्या वृक्षलतांना तिच्याविषयी प्रेम वाटू लागलं. जे आजूबाजूचे वृक्ष वगैरे होते त्यांना सगळ्यांना वाटायला लागलं फार छान बाई आहे, फार गोड आहे. सत्वगुण वाढला, रजोगुण तमोगुण कमी झाला की पशुपक्षी येतात म्हणे जवळ. जसे साधू संतांच्या जवळ पशुपक्षी असतात. लहान मुलं अगदी अनोळखी लोकां असतील तरीसुद्धा त्यांच्या कडेवर जातात, कारण सत्वगुण भरपूर, रजोगुण तमोगुण नाही असा ऑरा तयार होतो. ह्या ऑराचा परिणाम आपल्याला खरंच समजतो आणि तिचा हा ऑरा वाढला. सत्वगुण भरपूर प्रमाणात म्हणजे पूर्ण सत्वगुण 100%, रजोगुण नाही, तमोगुण नाही. झाडांना वगैरे सगळ्यांना असं वाटायला लागलं ही काहीतरी वेगळी आहे, तेजस्वी दिसायला लागली. जे गेलं होतं शरीर, कृश झाली होती, मरायला टेकली होती, काही न खातासुद्धा तपश्चर्येचा तपाचा परिणाम असा झाला. आपणही अनुभव घेतो. जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून करतो आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा आणि शक्ती प्राप्त होते, जी प्रतिकारशक्ती रोगांच्या बाबतीत होते. आणि तसं पण एखादं तेज ओज आपल्यामध्ये निर्माण होतं. मग हे तिच्या बाबतीत घडलं आणि वासना वगैरे काही नसल्यामुळे ती कोणालाही त्रास देत नव्हती. जवळ वेल जरी तिच्याजवळ असा पायाजवळ आला, कोणत्याही प्रकारचा त्रास न देता, खाण्याचा पिण्याचा तर प्रश्न नाही, कोणत्याही प्रकारचा तिच्याकडून निगेटिव्ह अशी गोष्ट त्यांच्याकडे गेली नाही. ती अंतर्यामीच्या आत्मस्वरूपाकडे वळली आणि ती स्वतःकडे आत्मस्वरूपामध्ये लीन झाली. कुणालाही त्रास नाही. अरे हा किती मोठा बदल आहे. अतिशय खाणारी राक्षसीण आणि कुणालाही त्रास देत नाही जवळ आलं तरी. किती मोठा बदल. माझ्या तर अंगावर सरसरून काटे येतात अशा गोष्टी ऐकल्यानंतर. काय गोड परिवर्तन आहे. त्या बिचारीची आता आपल्याला कीव येते. अगो बाई, खरंच अशी व्यक्ती जर बदलली, तिने तसंच मरावं का आयुष्यभरात राक्षसी? तेव्हा आपण तिचा राग करू. पण जर ती बदलली, लागलीच कीव, देवा हिला क्षमा कर, देवा हिचं चुकलं, हिला कळत नव्हतं, हिला क्षमा कर. वेल जवळून गेला काही नाही, पाणी तोंडात पडलं तर पाण्याचा थेंब नाही घेत बाई. म्हणजे किती गोड असली पाहिजे ती, किती तेज तिच्यामध्ये असलं पाहिजे, किती आभा तिच्यामध्ये असली पाहिजे. देवानी केली आहे कृपा. देवानी कृपा केली. बाह्य पदार्थांकडे लक्ष नाही. जवळून कुत्रा जरी गेला तरी कुत्र्याकडे बघायचं नाही, खायचं नाही, प्यायचं नाही. त्याला काही त्रास नाही. ज्या अंगावर येऊन बसला तर तो काही करणार नाही असं स्पष्ट वर्णन आहे. तिच्या अंगावर पोपट येऊन बसले तरी काही करणार नाही. आणि इथे मोठे मोठे राक्षस खाणारी ती. असा हा दुसऱ्यांदा तपाचा परिणाम झाला. पहिल्या 12 वर्षाच्या तपापेक्षा हे तप खूप वेगळं आहे. ज्या ठिकाणी तिचा तमोगुण आणि रजोगुण नाही असा झाला, एक कणही तिच्यामध्ये तमोगुण नाही. आणि मग अशा प्रकारचे पशुपक्ष्यांची ती आवडती झाली. दीर्घकालपर्यंत अशा प्रकारचे एकाग्र चिंतन. तरीही दीर्घकाल, प्रत्येक गोष्टीला वेळ. जुन्या काळी काय असायचं, पहिले जीवन भरपूर, माणसांनासुद्धा 350, 400, 500 आणि ह्या राक्षसांना तर विचारूच नका. मग भरपूर चिंतन आणि तपाच्या योगाने पापनाश झाल्यामुळे अखेरीस तिला आत्मज्ञानाचा प्रकाश प्राप्त झाला. आणि तिला आत्मज्ञानाचा प्रकाश खूप गोड गोष्ट आहे पुढची तर तिची.
तिचा बदल कसा होतोय ते सुद्धा आपल्याला पुढे कळणार आहे. तिला आत्मज्ञान झालं, आत्मज्ञान प्राप्त झालं, मी कोण आहे. जे वाईट वागलं ते सगळं माझं वरचं शरीर आहे म्हणते ती, आणि आतमध्ये मी अतिशय पवित्र आहे असा तिला अनुभव झाला. आणि हा अनुभव आत्मज्ञानाचा प्रकाश तिला प्राप्त झाला. ज्ञानालोक समुद्भूत सा परा वरदर्शिनी बभूव निर्मला सोची विशूची पावनम परम. रामा, दृढ निश्चय आणि चित्ताची एकाग्रता यांच्या बळावरती राक्षसी पर आणि अपर, निराकार आणि साकार ब्रह्माच्या साक्षात्काराने संपन्न झाली आणि कृतार्थता अनुभवू लागली. कृतार्थ वाटतं. आत्तापर्यंत इतकं खाऊन पिऊन लोकांना त्रास देऊन कृतार्थता नव्हती, मनाला शांती नव्हती, मनाला मोठेपणा वाटत नव्हता, जीवनाचं सार्थक कळत नव्हतं. आता तिला ते सार्थक कळायला लागलं. आपल्या जीवनाचं सार्थक काय? न खाणं, न पिणं, कुणाला त्रास न देणं, हे जीवनाचं सार्थक आहे म्हणते राक्षसीण. राक्षसीण म्हणते माझ्या जीवनाचं सार्थक आहे आत्मसाक्षात्कार झालेली. आपण माणसंसुद्धा साक्षात्कारात येत नाही. राक्षसीला अतिशय आनंद आणि कृतज्ञ मी, कृतार्थ मी आपण जसं म्हणतो ना, तशी ती राक्षसीण म्हणायला लागली. आणि आता तिचे जीवन इतके शुद्ध आणि पवित्र झाले की तिच्या जवळून जाणारा वायू आणि त्यातील रजःकण अत्यंत पवित्र होऊन अखेरीस मुक्त होत. आता तिच्या संबंधात जे कोणी उसके पास से भी कोई गया तो एक तो उनको तकलीफ नहीं थी और वो पवित्र होके चले जाते थे. मातीसुद्धा जवळून गेली तर तिच्या पायावरून गेलेली माती पवित्र होऊन जायची. जसं रामांच्या बाबतीत आणि देवांच्या बाबतीत म्हणतो ना, तसं काय तिच्या जवळून इतकं तपश्चर्येचा परिणाम झाला की पायावर पडलेली माती तिच्या पायावरून जेव्हा दुसरीकडे जायची, वायू तिच्या शरीरावरून दुसरीकडे जायचा, तेव्हा तो वायूसुद्धा पवित्र व्हायचा. पहिल्यांदा त्या वायूमध्ये ती सुईसारखी घुसायची आणि त्या वायूमधून पोटात जायची आणि लोकांच्या नसांमध्ये नाचायची. त्रास झाला की हसायची. हे वर्णन मी मुद्दाम टाळलं होतं मगाशी. तिच्या नसांमध्ये उड्या मारायची म्हणे ती, आणि उड्या मारून मारून जशी त्या माणसाला त्रास तसा तिचा आनंद, आणि जितका त्या माणसाला त्रास तितकं खाताना हिला आनंद. आता जवळून जाणारा वायू तिच्या अंगावरून गेला की म्हणे पवित्र होतो, कारण तिचं शरीर आणि मन अंतःकरण शुद्ध आत्मसाक्षात्कार झालेली ती स्त्री तेजोमय तेजःपुंज. आपल्या हिमालयावरती असली तिथून गेलेला वायू, तिच्यावरून गेलेले पशुपक्षी तिकडे गेले, एक तर भीतच नव्हते आणि नंतर पुढे गेल्यानंतर ते सुद्धा पवित्र होत होते. कारण आपण हातामध्ये उंजळीमध्ये फुलं घेतली, आपल्या हाताला सुद्धा सुगंध लागतो, तसा तिच्यावरून गेलेले सगळे पवित्र होऊन इतरांना सुद्धा पवित्र करत होते. काय हा बदल आहे, काय हा बदल आहे. कृतकृत्य जीवन आहे. 7,000 वर्षे तिची अशी एकाग्र तपश्चर्या चालू होती. चालू राहू द्यावं असं. काही मरायची गरज नाही. आता काय गरज आहे मरायची? मरण्याची गरज है? मरने को उसका भी जी चाहता होगा? नहीं, किसी को भी नहीं लगता वो मरना चाहिए, क्योंकि इतनी अच्छी, इतनी सत्वगुणों से भरी, अगर हम आपके सानिध्य में आएंगे तो हम भी पवित्र हो रहे. कौन बोलेगा आप मरो? जीते रहो, जीते रहो. किती जितकं जीवन जगायचं तितकं जीवन जगा. अन्यथा ती जवळ आली की दूर पळणारे लोक खाते म्हणून. आणि आता जग आशीर्वाद, सगळ्यांचे आशीर्वाद, जितकं जगायचं तेजःपुंज. किती मस्त आहे हे सगळं राक्षसिणीचं. किती मस्त आहे. हिमालय पर्वताच्या शिखरावर अत्यंत तेजस्वी अशी अग्नीची ज्योतीच उभी आहे असा भास होत होता. आता हिमालय पर्वतावर कल्पना करा, ज्योतिस्वरूप उभी आहे. काय तिचं शरीर राहिलं नाही, आकाशाच्या ब्राह्मणासारखं. आकाशाच्या ब्राह्मणाला कुठे शरीर होतं? मरायला तयारच नाही. कसा मरेल? भावना नाही, वासना नाही, इच्छा नाही, सगळं तृप्त आहे. कुणाला शिकवायचं नाही, कुणाचं काही घ्यायचं नाही, कुणाला काही द्यायचं नाही. आणि आनंदात, आत्मानंदामध्ये जर एखादा व्यक्ती जगत असेल तर किती सुंदर ती दिसत असेल. इथून खालून बघणाऱ्याला ती ज्योतीसारखी भासू लागली. आणि अशी ती आत्मज्योत, त्याला ज्योतच म्हणतो ना आपण, ती आत्मज्योतीचं स्वरूप ती हिमालयावर, आणि मुख्य म्हणजे हिमालयावरती आत्मज्योतीसारखी भासत असे. दिलानं वर अजून काही ब्रह्मदेव प्रगट नाही झाले, पण ब्रह्मदेवानी आशीर्वादाचाच हा परिणाम आहे की तिला ते सगळं प्राप्त झालं. स्वतःची निश्चयात्मका बुद्धीच मार्गदर्शक गुरु. इससे हम क्या लेसन ले सकते हैं? हम इससे ये निश्चय कर सकते हैं कि हम खुद कुछ अगर निर्णय करेंगे तो हमारा जीवन वैसा हो सकता है. जो भी निर्णय करेंगे,
बुरा किया बुरा होगा, अच्छा किया अच्छा होगा। मार्गदर्शन तो अच्छा मिलेगा, कहीं ना कहीं से मार्गदर्शन तो हमें मिलता ही है। जन्म आदमी का मिला है तो मार्गदर्शन मिलेगा, लेकिन हमें लेना है ना उससे। अगर हमने उससे अच्छा लिया तो हमारा जीवन परिवर्तन हो सकता है। अगर हमने कुछ नहीं लिया तो पुनरअपि जननम पुनरअपि मरणम हो सकता है। कर्कटिका अगर बदल सकता है तो हम उससे तो बहुत अच्छे हैं। स्वतःची निश्चयात्मक बुद्धीच मार्गदर्शक गुरु आहे, ही विलक्षण हकीकत ऐकत असताना मध्येच रामाने शंका विचारली. आता हे ऐकत असताना राम अगदी तन्मय होऊन ऐकतायत आणि त्यांनी प्रश्न विचारला, भगवान, त्या राक्षसीच्या दुर्वासना नष्ट झाल्या, तिचे अंतर निर्मल झाले, पापांचा नाश झाला आणि तिच्या ठिकाणी विशुद्ध ज्ञानाचा उदय झाला असे आपण सांगितले. पण असे ज्ञान उत्पन्न होण्याला त्या राक्षसीने गुरु तरी कोणता केला? रामांना प्रश्न पडला की गुरु कोण आहे? तिच्यामध्ये बदल झाला हे मानलं मी, तर गुरु कोण आहे? त्या तिला मार्गदर्शन कोणी केले? राम पूछ रहे हैं, इतना अच्छा परिवर्तन उसमें हो गया, आप बता रहे, मैं मानता हूँ कि उसमें परिवर्तन हुआ, लेकिन गुरु कौन था? यावर वसिष्ठ उत्तर देतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे योग वसिष्ठामध्ये. रामा, तिने जेव्हा आपल्या वासनांच्या पूर्वीचा खेळ थांबवला, स्वतःच्या इंद्रियांची मनाची धडपड निरर्थक धावपळ थांबवली आणि सतर्क राहून केवळ स्वस्वरूपाचे चिंतन केले, एक निश्चयाने ती स्वस्वरूपाशी तादात्म्य पावली, त्यावेळी तिला आत्मज्ञान झाले. उसने खुद ने ही विचार किया. कभी कभी खुद ने विचार किया, क्या मिला? इतना खाने के बाद मुझे क्या मिला? मेरा पेट भी भरता नहीं खाने के बाद. और मन में सत्वगुणामुळे, ब्रह्माच्या तपश्चर्येमुळे तिला वाटायला लागलं हे वाईट आहे. नाही तर आयुष्यभर वाईट नसतं वाटलं तिला, खात राहिली असती. त्या तपश्चर्येचा परिणाम असा झाला की नाही, मारणं वाईट आहे. मारणं वाईट आहे हे जेव्हा तिला जाणवलं, तेव्हा तिने स्वतः पक्का निर्णय केला आणि आत्मज्ञान प्राप्त केलं. या सर्व प्रयत्नांमध्ये प्रत्येक पातळीवर निश्चयात्मक अशी तिची स्वतःची बुद्धी तिला मार्गदर्शक ठरली. प्रयत्न करता करता जी प्रज्ञा प्रकाशत गेली, तीच त्या राक्षसीचा गुरु ठरली. प्रज्ञा, आपली बुद्धीला साधी बुद्धी, असं वाटतं चांगलं वागावं, हमें लगता है कुछ अच्छा करेंगे, ऐसा लगता है तो वो बुद्धि है. नहीं करेंगे ना तो वो प्रज्ञा में बदलती नहीं. प्रज्ञा यानी प्रज्ञा, उसके बाद मेधा. प्रज्ञा ऐसी बात है कि अगर हमने जो सोचा वो करना चाहा तो वो प्रज्ञा है. मैंने एकदम पक्का निश्चय किया कि अभी ये मार्ग मुझे मिला है, वही मार्ग से मुझे जाना है, तो वो प्रज्ञा जो है, वो बुद्धि का उच्च स्तर, ऊपर का जो स्तर है अपनी बुद्धि का, वो प्राज्ञा उसका मार्गदर्शक बन गई. त्या परमगुरूच्या उपदेशानेच तिने परमपदाची प्राप्ती करून घेतली. तिला कोणताही गुरु नव्हता. पण याचा अर्थ असा घ्यायचा की जे तपश्चर्या करण्याची तिची इच्छा स्वतःची, म्हणजे स्वतःची इच्छा असेल तर गुरु असला किंवा नसला तरीसुद्धा आपण आत्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. स्वतःची इच्छा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. गुरु प्रत्यक्ष समोर आहे, पण आपली इच्छा नसेल तरी फायदा नाही. आणि गुरु नाही पण स्वतःची इच्छा आहे, म्हणजे महत्त्व कशाला आहे? स्वतःला आहे. ब्रह्मदेवापासून मागून घ्यावा असा वर तरी कुठे आहे? आता ब्रह्मदेवाला काय मागायचं, असा वर कोणता आहे? रामा, अशा तऱ्हेने ती राक्षसी आत्मज्ञान संपन्न झाल्यानंतर 1000 वर्षांनी पितामह ब्रह्मदेव तेथे आले 1000 वर्षानंतर आणि अंतरिक्षातूनच त्या राक्षसीला म्हणाले, बाळे, तुला पाहिजे असेल तो वर मागून घे. अब तुझे जो चाहिए वो मुझे मांग ले. तुझी तपश्चर्या आता पूर्ण झाली, बहुत दिन हो चुका. म्हणजे ती देवस्वरूपच झाली. आता तिला सांगितलं की तुला जो पाहिजे तो वर मागून घे. हे ऐकून त्या शुचिरूप राक्षसीला अत्यानंद झाला. परंतु तो व्यक्त करण्यासाठी किंवा ब्रह्मदेवाला उत्तर देण्यासाठी तिची वाणी किंवा इतर स्थूल कर्मेंद्रिय आता शिल्लकच नव्हती. आता तिच्याजवळ वाणी नाही, स्थूल इंद्रिय नाही, शिल्लक नाही राहिलं. आनंद जरी झाला तिला, म्हणजे सूक्ष्म देहाला तिचा आनंद झाला, स्थूल शरीर तिच्याजवळ शिल्लक नव्हतं. हजारो वर्षे लोटली, त्यामुळे सुची केवळ जीवकलेच्या सूक्ष्म रूपात अतींद्रिय अवस्थेत शिल्लक राहिली. आता तिची स्थिती अशी झाली होती की पूर्णास्मी गतसंदेहा किम करोमि वरेण्यहम ज्ञातव्य अखिलम शांता संदेहजालिका स्वविवेको विकासित किम अन्येन प्रयोजनम. आता मला प्रयोजनच काय राहिलं आहे? मला जे पाहिजे ते सगळं मिळालं आहे. मग हेच तर म्हणतोय, यथायोग्यम तथा कुरु, हेच तर आपण म्हणतो. मग हे तिन्ही म्हणायची काय? आता माझ्याजवळ काय शिल्लक राहिलं आहे?
म्हणजे तिच्याजवळ प्रत्यक्ष शरीर नाही आहे. आपल्यासारख्यांना जर विचार केला या ठिकाणी तर आपल्याजवळ शरीर शिल्लक राहणार आहे. जर एखादी तपश्चर्या केली तर देह आहे पण देहांची इच्छा नाही. मग तीच दुःख निवृत्ती म्हणतात ना, देहापासून दूर. पण आहे देहामध्ये, पण देहाबद्दल मला काही तिच्याजवळ बिचारजवळ देहच शिल्लक नाही राहिला आता. ती जी आधीच सूक्ष्म आणि त्यातल्या ते हजारो वर्षांची तपश्चर्या फक्त सूक्ष्म देहानी ती असल्यामुळे ती म्हणे माझं इंद्रिय नाही आणि देह नाही. आता काय काय प्रयोजन आहे माझ्या जीवनाचं? मी आता पूर्णतेला पोचली आहे. स्वतःच्या खऱ्या स्वरूपाविषयी माझे सर्व चुकीचे विचार आणि वासना संदेह अज्ञान नष्ट झालं आहे. आता ब्रह्मदेवापासून मागून घ्यावा असा वर तरी काय आहे? आणि तो घेऊन मला काय करायचं आहे? सब कुछ मिल गया, मुझे आनंद मिल गया, मुझे ब्रह्मज्ञान मिल गया, मेरा शरीर छूट गया, तो भी मेरा सूक्ष्म शरीर है. इसलिए मुझे समझ में आ रहा है कि ब्रह्मा जी आए हैं, लेकिन मुझे अब क्या चाहिए? कुछ भी नाही. असंच म्हणायला पाहिजे ना प्रत्येकाने. तपश्चर्याचं फळ हे मागायला पाहिजे. मला आता काही नको, जे काही पाहिजे त्या आनंदाची प्राप्ती मला तपश्चर्येतच मिळाली आहे आणि तपश्चर्येमध्येच मला आत्मज्ञान झालेलं आहे. आता मला पुढे काय पाहिजे? जे मागतात ना ते व्यवहार करतात. जे देवाची तपश्चर्या करून जर एखादी गोष्ट मागत असतील तर तो व्यवहार करतात. आता माझा देह प्रारब्धावर सोडला, आता तिच्याजवळ तर देहच नाही आहे. त्याच्यामुळे देह काय देणार आहे? ती म्हणते देह नाही आणि इच्छा पण नाही. इतकी तपश्चर्या झाल्यावर कसली इच्छा राहणार आहे? 1000 वर्षांची तपश्चर्या, खाणं नाही, पिणं नाही, वायू आला तरी नाही, लचके तोडले वायूने तरी काही फरक पडत नाही, सगळं शरीर झिजलं. मग आपल्या शबरीमध्ये आणि हिच्यामध्ये कोणता फरक आहे? शबरीमध्ये आणि हिच्यामध्ये कोणता फरक आहे? शबरीचं सुद्धा सगळं शरीर कावळ्यांनी खाऊन टाकलं तरी डोळ्यामधली जी ज्योती आहे ती ज्योती शिल्लक आहे रामांकडे बघण्यासाठी. आणि त्या ज्योतीने ती रामांकडे तशी बघते, तशी ही ब्रह्मदेवाकडे पाहून म्हणते माझे आता फक्त ज्योतिस्वरूप मी आहे. माझं काही शिल्लकच नाही राहिलं आणि माझी इच्छा पण नाही आहे. शिल्लक नाही याचं दुःख नाही आहे मला, माझ्याजवळ आता काही शिल्लक पण नाही आहे. मग शिल्लक नाही मी काय मागायचं? आणि आता तुम्ही येता, राग नाही बरं, राग अजिबात नाही आहे. पण यावेळी तुम्ही आले, अशा वेळी आले की मला माहिती नव्हतं की तुम्ही खूप चांगले आहे, सत्वगुणांचे पुत्र आहे, मला काहीच माहीत नाही. पण मला आपोआपच आनंद होतो आहे. तुम्ही कोण आहे, तुम्ही मला काय देणार आहे, त्यापेक्षा मी स्वतःच्याच आनंदात इतकी मग्न आहे, मला काहीच नाही मागायचं. हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे कर्कटीच्या दृष्टीने जर विचार केला तर पूर्णास्मी गत संदेहा किम करोमि वरेणम, ज्ञातम ज्ञातम व्याखिलम शांता संदेह जालिका स्वविवेको विकासित किमन्येन प्रयोजनम. काय प्रयोजन आहे माझ्या जीवनाचं? आता मला आनंद झाला, मला आता संपलं तरी चालणार आहे माझं सगळं. मी आता पूर्णतेला पोचली आणि मी जाणून आयुष्याचं सार्थक झालं हे मला समजलं, ते मी जाणून घेतलं. विचार विकारांचे कृत्रिम जाळीत तुटून नष्ट झाले. मग आपण जर एखादी तपश्चर्या केली आणि देहाची आसक्ती जर सुटली तर आपण अत्यानंदात आनंद घेऊ शकतो. हे कर्कटीच्या ह्याच्यातून तरी कमीत कमी शिकायला पाहिजे. नाही लीला राणीवरून शिकलो तरी. इतकी वाईट इतकी अधोगतीला गेलेली जर स्त्री, जर ती इतकं उत्तम तिचं होऊ शकतं तर आपणही असं करायला हरकत नाही. विवेक सुयोगला. मग आता मला इतर वस्तू घेऊन काय करायचं आहे? मी आता ज्या समाधी स्थितीत आहे त्या स्थितीतच निरंतर राहू द्या. ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत मला राहू द्या म्हणते. असा अनुभव आपण तरी घ्यायला पाहिजे. पुन्हा या द्वंद्वात्मक विचारात डोके घालून त्या मिथ्या काल्पनिक वस्तू घेऊन मला काही नाही करायचं. मला काही करायचं नाही. मला वस्तू नको, मला शरीर नको, मला इच्छा नको, काहीच नको. मी कशासाठी तप करते हे सुद्धा मला कळत नाही. कारण तप करता 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 मला जो आनंद आणि समाधान आणि कृतार्थता प्राप्त झाली ना, त्या श्लोकातून आपल्याला सुमंतांनी सांगितलं, ती कृतार्थता माझ्या जीवन परिवर्तक, मार्गदर्शक आणि मला मुक्त करणारी आहे. त्या आयुष्याचा काळ फुकट, जे मी केलं वाईट त्याच्यात माझा काळ वाईट गेला म्हणे. मी जे वाईट वागली त्याच्यामध्ये माझा काळ वाईट गेला आणि स्वतःची हानी करून घेतली. आता मात्र मी पुन्हा या जालात फसणार नाही. आता नाही फसायचं मला. त्याही वेळी पुन्हा परीक्षा पाहिली असेल, कदाचित अडकते की काय, पण ती म्हणला आता मला काही इच्छा नाही. पुन्हा राक्षसीचा देह प्राप्त झाला. मग या ठिकाणी आता ही पुढची जी कथा आहे ती पुढच्या वेळेस पाहू. तिने काय केलं. खूप 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 कठीण परिस्थिती आहे तिची पुढची. आता याच्या पुढची जी परिस्थिती आहे ना ती आताच्या या तपश्चर्येपेक्षाही कठीण आहे. ह्याची थोडीशी कल्पना देते फक्त की तिच्यामध्ये बदलाचा जो फरक झाला तो तिला भोग संपले नाही हो. आपण म्हणतो पटकन मला पश्चाताप झाला. याचं उदाहरण आता राजकारणात आहे. इतके मोठे पैसे खाल्ले आणि सांगितलं हे मी पैसे वापस देतो. म्हणजे काय तुम्ही सुटले का त्या केसमधून? अडकतो कर्माच्या बंधनात. तसं तिचं खाल्लं आहे ना तिने, पश्चाताप झाला म्हणून होईल चांगलं, पण कर्मबंधन सुटत नाही.
जे केलं आहे वाईट ते सुटत नाही. हे आताचं उदाहरण अगदी लागू पडत आहे. आम्ही खाल्ले पैसे, पैसे खाल्ले, आम्हाला जेल वगैरे काही नको, आम्ही घेतलेले पैसे देतो, चोरी सापडली आम्ही देऊन टाकतो, असं चालत नाही. कर्माचा हिशोब असा नसतो. हे सांगायसाठी आपण पुढच्या वेळेस वाट पाहू. आणि अतिशय सुंदर अशी कथा, पुन्हा पुन्हा वाईट वाटतं या कथेच्या बाबतीत, तर ती कथा आपण पुन्हा सुरू करू. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. रमेश दादा,